आतां तुम्ही सगळे पळयलें आसतलें आमचे जे फंड आसता पळय एक तर सेंट्रल आसता नाल्यार स्टेट मागीर नाल्यार स्टेट आसता. सेंट्रल आमची डिमांड करता बाबा आमकां एक गोंयकारांक आमकां एक रोड सारको करूंक जाय, नॅशनल हायवे नाल्यार इंटरनल, नाल्यार आमकां गार्बेज इश्यूज आसा, नाल्यार आमकां एक खंयची तरी एक बरो प्रोजेक्ट करूंक जाय. सो हे आमी फंड्स थंयसून घेता. फंड घेताना तेजें इम्प्लिमेंटेशन जावंक जाय आनी आमकां जाय ते फंड. कित्याक गोवा इज अ वेरी स्मॉल स्टेट, इट्स अ वेरी ब्युटिफूल स्टेट एंड वी कॅन मेक इट मच मोर बेटर लायक अ सिंगापूर or something like city we can develop. It's very nice and very small and very sweet because the whole over India has been eye on Goa because Goa is a very tourist destination. Everyone comes here, so everyone come and see the beautification work and all that. So आमकां ते funds गरज आसा आनी funds आमकां घेवंक जाय ते सेंट्रलान आनी सेंट्रलान आमकां फंड्स कित्याक दिवंक जाय म्हणल्यार ते रोड करपाक, गार्बेज आमची सिस्टम आसा अजून सारकें जावंक ना. आमचे रोड तुवें पळयल्यार कितले वर्सांचो रोड आसा. तो रोडान आतां आयज तुवें पळयलें आसतलें एवरीवेर द रोड हॅज बीन सगळे लोक म्हणजे एक्सिडेंट जावन मरता. कित्याक बट देर इज नो प्रॉपर सायनेज, देर नो प्रॉपर टर्न, नो प्रॉपर डेवलपमेंट. तो अजून कितें आहा तांकां लोकांक त्रास जाता. सो आमकां फंड गरज आसा आनी फंड आमकां ते घेवंकूच जाय आनी आमकां काम करूंक जाय. Parliament is quite different from Assembly House. हे जे पळय प्रॉब्लेम आहा ते पार्लमेंटान डायरेक्ट घालपाक मेळना आनी कोणूच घालचो ना मुजरतान. हे पयलीं डिसिजन आमगेलें स्टेट गव्हर्मेंटान घेवपा जाय. गार्बेज इशू, एक्सिडेंट इशू, इलेक्ट्रिसिटी हें सगळें स्टेट गव्हर्मेंटान पयलीं घेवपा जाय आनी स्टेट गव्हर्मेंटान घेवनूच ताजेर सगळें कितें आहा तें करपा जाय. कारण कितें आहा प्रत्येक स्टेटीक एक एक गव्हर्मेंट आसा, ताजें फंक्शन जें पळय आहा तें ताणी करपाची गरज आसता. पूण हांगा कितें आहा हांगा जे पळय आमदार जे पळय निवडून आमगे आयिल्ले आहा तांकां कांय समजना कितें करपाचें कात करपाचें आनी कितें. म्हणून ते सगळे इशू जे पळय आहा ते सगळे तशेंच पेंडींग आहा. स्टेटाचो इशू तूं सडनली पार्लमेंटाक घेवन वचूंक शकना. पार्लमेंटाक काडलो सुद्दां जर जालो जायत ते म्हणटात तुजें स्टेट गव्हर्मेंट कितें करता काय म्हणून ताणें पयलीं हें करपा जाय म्हणून. आतां स्टेट गव्हर्मेंट आसून फायदो कितें आहा प्रत्येक गोश्ट आमची गोंयची पार्लमेंटाक येयली जाल्यार असो प्रश्न आहा. आनी हो पार्लमेंटाक इशू कोणूच व्हरचो ना आनी हाजे पयलीं केन्ना व्हेल्लो हांवें काय आयकलो ना. तर हें सगळें जें पळय स्टेटीचें कितें डिसिजन आसा तें स्टेटीनूच घेवपाक जाय इन द स्टेट ऑफ गोवा. नाजाल्यार तें जावचें ना. हांकां तें घेवंकय ना, घेवपा नाका. हे सगळे सेल्फ इंट्रस्टेड मनीस जे पळय ती बशिल्ले आहात तांकां कित्याचेंच पडून वचूं ना. आज गोंया इतले एक्सिडेंट जातात. रूट कॉज एक्सिडेंट कित्याक लागून जातात आनी ते कंट्रोल कशें करप म्हणटी एजन्सी आमची सरकारा कडेन ना. एक्सिडेंट जातात अमके म्हयन्या अमके 100 जाले, अमके म्हयन्या 80 जाले. हो एक स्टॅटिस्टीक दिता ते आनी कितल्यान काबार करता तशें करूंक जायना. रूट कॉज पळोवपा जाय बाबा एक्सिडेंट कित्याक जाता. आतां एक एक्सिडेंट जालो कोणी मेलो थंय वच एजन्सीन वचून पळोवपा जाय रस्त्याक कितें डिफेक्ट आहा, ड्रायव्हराक डिफेक्ट आहा, गाडये डिफेक्ट आहा, कितें आहा डिफेक्ट आहा आनी तो डिफेक्ट आहा तो सॉल्व करपा जाय. हें पळोवपाचो मनीस गोंया एजन्सीच ना. फकत आंकडे दितात इतले एक्सिडेंट जाले इतले मेले म्हणून. जेन्ना तुमी अशें आंकडे दितात तेन्ना हे एक्सिडेंट जावन मरपाचें बंदच जावचें ना. सो तो इशू पार्लमेंटाक घाल ना जाल्यार असेंब्ली घाल, बंदच जावचें ना. रूट कॉज पळोवपा जाय. रूट कॉज पळोवपी मनीस ना. ही परिस्थिती जाल्ली आहा. गाडयो आतां नव्यो नव्यो गाडयो आयल्या, सुपर फास्ट इंजीन आयिल्ली आहा, धांवता पावरफूल, पावर स्टेरींग. पावर स्टेरींग म्हणजे कितें आहा पावर स्टेरींगाचो तुका कंट्रोल आसपा जाय. तें मातशें जर गुंडायलें जायत ती गाडी गेली. सगल्यो गाडयो वतात कित्याक लागून त्यो पावर स्टेरींगाक लागून वतात. अनएक्सपिरियन्स ड्रायव्हर लायसन्स काडलें म्हणून तूं गाडी चलोवपाक शकतोच म्हणटा. तुवें लायसन्स काडले उपरांत मिनिमम मुजरतान 10,000 किलोमिटर तुवें गाडी चलोवपाक जाय. तुजी गाडी सारकी हातां येतली जाल्यार. लायसन्स काडलें आनी फाल्यां तूं गाडयेचेर बसलो म्हूण तें जायना. बेलन सांबाळचो पडटा. आनी ह्यो सगल्यो गाडी आतां ऑटोमॅटीक आयिल्ली आहा. तुवें त्यो कंट्रोल करपा जाय. तुजो कंट्रोल ना जर जालो जायत तूं गाडये कंट्रोलाक गेलो जालो एक्सिडेंट. ही परिस्थिती. जो पळय कोण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा तो म्युनिसिपालिटी पंचायत ऑर MLA जावन ताका बील आसपा जाय बाबा आपूण गार्बेजीचो इशू सॉल्व करतलो म्हणून. आतां बिलूच ना. ते गार्बेजीचेर कोणूच उलयना. म्हणटकच तो इशू जो पळय आहा तो सॉल्व जावपाक व्हेरी डिफिकल्ट. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक जर इंट्रस्ट ना गार्बेज प्रॉब्लेम सॉल्व करपाचो जाल्यार तो
कसोच सॉल्व जावचो ना ही तांची ड्युटी गार्बेज सॉल्व करपाची. Basically, the role of an elected member of the parliament is to take the issues on broader ways. म्हणजे ह्यो स्टेट लेवलाचे इश्यूज घेवपाचे, स्टेट लेवलाचेर खंय आमी फाटीं उरता, खंय आमकां डेव्हलपमेंट जाय, खंय आमकां स्टेटीक प्रॉब्लम जाता. आतां गोंयचे इश्यूज आहा आमचे. फर्स्ट ऑफ ऑल डायवर्जन ऑफ म्हादय, तो एक व्हडलो इश्यू आहा. तर नॉर्थ गोवाच्या एमपीन तो घेवपाचो, आमच्या दोनी एमपीनी घेवपाचो. तो स्कुलाचो इश्यू आहा, डबल ट्रॅकिंगाचो इश्यू आहा, मागीर आमचो कन्वर्शन ऑफ लँड, येतले इश्यूज आहा. आमचे जॉब्साचे आहा इश्यूज, सेंट्रल गव्हर्मेंटाचे जॉब्स मेळटा, रेल्वेचे, येतले व्हडले इश्यूज आहा न्हू ते हेणी घेवपाचे जे आमकां वयर फंडींग सेंट्रल गव्हर्मेंटाचें फंडींग येता आनी त्या फंडिंगाचेर सुद्दां आमकां कितें गोंयांक जाय पळय ते, आनी ते इश्यू तेणी रेज करूंक जाय. हे आतां आमचे धाकटे इश्यूज आहा, स्टेट लेवलाचे इश्यूज आहा धाकटे. सो इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, गार्बेज आनी हे तेणी आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा पळय त्या एसेंब्लीचे तेणी हाडपाचे. एट द सेम टायम ग्रास रूट लेवलाचेर हे काम करना म्हणून आमी कितें करता, इलेक्शनाच्या टायमाचेर आमी सगळे इश्यू काडटा आनी हे वलताच मनशांचेर घालता. आतां पळय हेचे पंचायत लेवलाचेर इश्यू घेवंक जाय, झेडपीच्या हेच्या लेवलाचेर ते जायना. इलेक्शन येता, झेडपीचें इलेक्शन येता, पंचायत लेवलाचेर घेना म्हणून झेडपीचेर आमी तेंचेर इश्यू घालता. ते इश्यू घेवंक जाय म्हणून देर आर सर्टन लेवल तितले इश्यूज दवरलेले कोणान आहा. ह्या इश्यूज तेणी फुडें वचोंक जाय घेवन. पूण एमपीचो इश्यू ऑन होल ऑफ इंडिया बेसाचेर कितें आहा पळय ते तेंगा अलॉट करता पळय तेचेर दिसता म्हाका दिसता. पूण हे ग्रास रूट लेवलाचेर काम करना म्हणून आमी प्रेशर काडटा, एमपीचेर घालता, हायर ऑफ इलेक्शन जाता तेंचेर घालता. पूण हो इश्यू आहा पळय ते तेणीय काम करूंक जाय आनी हँड इन हँड हातीन हात धरून काम करून तें दिवपाचें. सी बेजिकली कशें आहा, सेंट्रल फंड जो आसता पळय, सेंट्रल गव्हर्मेंट एक पॉलिसी फ्रेम करता. लास्ट टायम तेंच्यांनी स्वच्छ भारताचे बद्दल उलयल्लें आनी ते स्वच्छ भारत आहा पळय तेजे प्रमाणे गोंयांत कितलो फंड एलोकेट जालो, गोंयचे कितले मंत्रींनी तो फंडाचे बद्दल खासदार जे आहा पळय तेंच्यांनी थंयसर डिस्कशन केलें. पार्लमेंटान कितलो इश्यू रेज केलो की बाबा गार्बेज मॅनेजमेंट गोंयची कशी आसा ते प्रमाणे. आय डोंट थिंक सो दॅट दीस क्वेश्चन्स हॅज बीन रेज इन दी पार्लमेंट. सेकंड थिंग, गोवा इज जस्ट हॅविंग अ 2 MPs, 2 MP आसल्या कारणान थंयसर एक वॉयस इम्पॉर्टंट आसता. पूण थंयसर एक्चुली पळोवपाक गेल्यार म्हाका जाल्यार दोनूय MP जे आशिल्ले लास्ट टायम सार्दीन आनी आतां सद्या श्रीपाद बाबा आशिल्लो लास्ट टायम, हांच्यान दोगांचो आवाज म्हणटा तो बंद आशिल्लो. आनी देर इज अ रिक्वायरमेंट हू वील रेज दीस इश्यूज. सी सिम्पली जस्ट कमिंग अप विथ दी कॅम्पेन्स ऑफ स्वच्छ भारत आयलें, गोंयान कितलो इम्प्लिमेंटेशन जालो. फक्त स्वच्छ भारत 2 ऑक्टोबरा खातीर थंयसर स्वच्छ भारत करता, ताच्या नंतर मागीर स्वच्छ भारताचें खंयसरूच ना. गोवा कूड हॅव बीन द एक्झाम्पल, गोवा कूड हॅव बीन द मॉडल स्टेट टू शो टू कंप्लीट कंट्री. गोवा इतली बारीक स्टेट आसा आनी तेतून तुवें एक्चुली पळोवपाक गार्बेज मॅनेजमेंट इतले प्रॉपर तरीकेन करपाक शकताले सेंट्रल गव्हर्मेंट एज वेल एज लोकल गव्हर्मेंटाचो सपोर्ट घेवन. पूण आज पर्यंत त्यो गोश्टी दिसना. म्हणल्यार म्हाका एक गजाल व्हेरी क्लियरली दिसता की MP लेवलाचेर जे प्रश्न मांडपाक जाय ओके ते प्रश्न पार्लमेंटान मांडिना.